नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 2 जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात निवडणुकीत जय पराजय होत राहतात, मात्र सेवेला खंड नाही. चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ताकदीने संघर्ष करणार माजी आमदार राजेश पाटील. विविध विकास कामांचा शुभारंभ आणि असंघटित कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप. 75 वर्षीय महिलेच्या जटांचं निर्मूलन करून अनोख्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत. अनिस गडहिंग्लज शाखेचा समाज प्रबोधनाचा अनोखा उपक्रम. रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेच्या पगड्यावर प्रबोधनात्मक उपाय. अर्ध्या तासाने सुटणाऱ्या बेळगाव एसटी फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा. 12:30च्या एका बसमध्ये तिप्पट प्रवाशांना कोंबल्याचा संघटनेचा आरोप. दक्षता घेण्याची प्रशासनाची ग्वाही. जात धर्मापेक्षा कर्तृत्वाला अधिक महत्त्व द्या, भरमोअण्णा पाटील. संजय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. गरिबीवर मात करून कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या संजयचा आदर्श. कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांचे कार्य सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण. समाजसुधारकांच्या विचारांचे स्मरण नव्या पिढीने करणं गरजेचं. शिवराज महाविद्यालयात पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. सोपानकाका उत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. सांगलीचा कुमार मदने आणि बेळगावची स्वरांजली बांडगे विजेते. 3 गटांमध्ये 200हून अधिक स्पर्धकांचा सहभाग.